हरे पंढरी काय करावे ती साधने फळ घ्यायची येणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडेला अभंग ज्ञानांच्या राजा साधकाची मायबाप योग्याची माऊली विश्ववंदनीय ज्ञानोबराय विश्ववंदनीय ज्ञानोबरांना सुद्धा प्रिय असणारे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त असणारे श्रीमंत आणि श्रीसंत जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग या महावारीसाठी त्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवा तुम निमित्त आहे, सर्वांना माहितच आहे. थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने अर्थात ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले आपले नातेपुते नगरी हे नातेपुते गाव फार महत्वाचं आहे. जात असताना देवाचा जो निस्सीम भक्त होतो त्याने त्या ठिकाणी नात्याला पोत्याला विसरावं, देवाचा भक्त होण्याकरता तुकोबरायांचं प्रमाण आहे. भक्त ऐसे जाणं जे देव उदास गेले आशा पाश विषय तो त्यांचा नावडे जनधन. जो व्यक्ती देवाकडे निघाला त्याला जन धन माता पिता आवडत नाही असे गाव आहे, अतिशय पुण्यवान गाव आहे. या गावामध्ये महावारीला जात असताना मजल करीत आपण या ठिकाणी विसवलंय. असं काही आपल्या आपल्या रस्ते आपल्याला लागायचं आहे. आता मी कोणालाच टाळी वाजवा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणणार नाही, कारण आपण सगळेजण साधने येते. तुम्हाला उपदेश करणं हा माझा अधिकार नाहीये. तुमच्या प्रकृतीनुसार विठ्ठल विठ्ठल म्हणायची इच्छा असेल तर म्हणावा, तर आपलं शरीर जसं साथ देत तसंच आपण कीर्तन श्रवण करावा. आणि आजच्या सेवेकरते सगळी उपस्थित मंडळी ठिकाणी आहे. एक वनी बळी रे हे सगळी मंडळी फार मोठी तोला मोलाची. आता इथं उभी जी राहिले उद्धव महाराज पांचाळ गुरुस्थानी असतात, त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. जेव्हा मोठा व्यक्ती लहानांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहतो त्याच्या मनाचा तो मोठेपणा असतो, म्हणजे पूर्ण अहंकार गेलेला असतो. अहंकार मनामध्ये असला की सामान्य कीर्तना जाऊ वाटत नाही. कीर्तन कोणी करू द्या, नवल ऐके राजादी राजा. कीर्तन ही महापूजा असते, अर्थात त्या महापूजेसाठी आपण जमलेलो आहात. हे सगळेच मंडळी अच्युत महाराज डोंगरे असतील, बाबाचे नातू, अतिशय सुप्रसिद्ध मंडळी समोर बसले सर्वच. या मंडळी मला लहानपणापासून बघितलं, यंदा पण मी बघितलेलं आहे. जसं त्यांनी आम्हाला बघितलेलं आहे ते आम्हाला ओळखतात. लहान मुलाच्या दृष्टीने मुलगा पण त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. विनेकरी बाबा असतील, सर्वच मंडळी असतील, कोणाचं नामोल्लेख करत नाही. सेवेला सुरुवात करतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराजांनी उपदेश केलेला आहे. प्रथमतः उपदेशाचे दोन प्रकार पडतात, असाधारण उपदेश आणि साधारण उपदेश. आता साधारण उपदेश कशाला म्हणतात आणि साधारण उपदेश कशाला म्हणतात? अर्थात सर्वसामान्य करता जो उपदेश केलेला आहे तर साधारण उपदेश म्हणतात, आणि विशेष व्यक्ती करता जो उपदेश केलेला असतो तर असाधारण उपदेश असं म्हणतात. आता प्रश्न हा येतो की उपदेश कोणी करावा, उपदेश कोणी करावा, काय करावा, उपदेशाचा अधिकार कोणाला असतो हा प्रश्न येतो. उपदेशाचा अधिकार कोणाला असतो? उपदेशाचा अधिकार संतांना असतो. मग काहो महाराज तुम्ही संत आहे का, तुम्ही उपदेश पर अभंग घेतला, या अभंगावर निरूपण करता तुम्हाला येईल का? कारण अधिकार असल्यावरती कृती करावी माणसाने, अधिकार नसताना कुठली गोष्ट करू नये. अर्थात संत का उपदेश करतात आणि आम्ही का उपदेश करतो? महाराज लोक कीर्तनकार उपदेश करत नाही, अभंगाची सेवा करतात, अभंगाचं निरूपण करतात. म्हणजे उपदेश करण्याकरता संत चिन्ह अंगावरती उमठावे लागतात. महाराज म्हणतात नाही संत चिन्ह उमटले अंगी नाही संत चिन्ह उमटले अंगी उपदेश लागी पात्र झाला. महाराज म्हणतात जोपर्यंत संत चिन्ह अंगामध्ये उमटत नाही तोपर्यंत उपदेश करू नाही. मग आम्ही अभंगाची सेवा करतो, उपदेश करत नाही. जो तुकोबरायांचा संतांचा भाव आहे तो समाजापुढे मांडणं ही कीर्तनकाराची मुख्य जबाबदारी असते. या सेवक वृत्तीने आपल्या पुढे अभंग या सामान्य वारकरी विद्यार्थ्यांनी घेतलाय. म्हणून कोणी उपदेश करतो ही भूमिका मनावर घ्यायची नाही. आणि कीर्तनकार वेळी जे कीर्तन करतो
कीर्तनकाराची भूमिका कशी असली पाहिजे, तो स्वतःच्या मनाला उद्देश करीत असतो. आम्हाला पण ते साध्य प्राप्त करायचं आहे, तुम्हाला पण तेच साध्य प्राप्त करायचं आहे. मग स तरते स लोकांश तारती, ही संतांची भूमिका असते. नाव स्वतः पण तरते आणि लोकांना पण तारती, तशी संतांची भूमिका असते. मग संतांनी कीर्तन केलं, साधन केलं, त्या ठिकाणी नामजप केली, वारी केली, म्हणून आपण पण तेच साधन करतोय. पण संतांना जे साध्य प्राप्त झालं ते आपल्याला का प्राप्त होत नाही? त्या पात्रतेने आपल्याला करावा लागतं. म्हणजे उपदेश कोणी करावा? संतांनी करावा. कीर्तनकार हे त्या ठिकाणी अभंगाचं निरूपण करतात, उपदेश करत नाही. हा प्रश्न आता मिटला. महाराज म्हणतात की बाबा आम्ही उपदेश करतो, तुम्ही वारकरी व्हा. का महाराज उपदेश करतात? महाराज त्या ठिकाणी काही व्यक्ती महाराजांकडे गेली, महाराज म्हणाले महाराज तुमच्याकडे काहीच नाही तरी तुम्ही एवढे सुखी आनंदी प्रसन्न का राहतात? तुमच्या पाठीमागे काही नाही, पुढे काही नाही तरी प्रसन्न का राहतात? कुणी तुम्ही चिंता करत नाही, तुमची चिंता गेला, मोह गेला, सर्व गेलं. अर्धा सोन्याचा मणी तुकोबरायांच्या पत्नीच्या गळ्यात घालावा एवढं सुद्धा सोनं नव्हतं, तरी महाराज म्हणतात आनंद डोला माग पुढे, नाही का? सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता सर्व सुख ल्यारो सर्व अलंकार, आनंद आनंद निर्भर डोलत असो. महाराजांचं त्या अभंगावर चिंतन ऐकलं, पण महाराज काय म्हणतात, आम्ही आनंदामध्ये डोलतो. का डोलतो? फक्त आम्ही काय केलं? सदा काय केला? नामघोष केला. काय केलं? सदा. कसा? सदा. सदा सदा शब्द फार महत्वाचा आहे. सदा म्हणजे सदा नावाचा माणूस नाही, सदा म्हणजे सतत. सततम कीर्तयंतो मा वेजना पर्युपासते. सतत एखादी कृती केली तर साध्य प्राप्त होतं. अर्थात आपण त्या ठिकाणी कृती करतो, पण वारी पुढतच विठ्ठल विठ्ठल भजन करतो. घरी गेल्यावरती आता जे नसलं घेत त्याला बोलतो, पण सगळे तर जे आरतीत आले ते आरती फार विचार विनियोग करून आलेले. सर्वसामान्य किंवा विशेष व्यक्ती विचार करूनच एखादी कृती करत असतो. सहज एखादं कोणी कृती करत नाही. घरदार सोडून सर्वजण पंढरपुरी दिशेकडे चालले, सर्व मोहमाया आसक्ती सोडून वारी करत आलेले. त्या आरती तुम्ही सावध आहे आणि आपल्याला कल्याण करून घ्यायचंय ही ठाम भूमिका तुमच्या मनामध्ये बसलेली, या हेतूने तुम्ही आलेले. मग ती व्यक्ती पण महाराजांकडे गेले, महाराज तुम्ही नेहमी आनंदामध्ये राहतात, आम्हाला पण